चला फणसपाडा संघाचे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चालले. धन्यवाद प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. मागील इनिंग मध्ये खूप चांगला मॅच तोही आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता इथून या मॅचला सुरुवात होते. एका बाजूला फणसपाडा वैतरणा तर त्यांच्या विपक्षात संघ ओम साई जलसार. या दोन संघांमधला महत्वाचा सामना आता इथून आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील तिसरा मॅचला सुरुवात होते. वेळेचा विचार केला तर 2 वाजलेले आहेत. आज 8 मॅचचं शेड्यूल, 8 टीमचं शेड्यूल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्या 7 सामने तेही तेवढेच महत्त्वपूर्ण आणि ज्यामध्ये आत्तापर्यंत आपण फक्त आणि फक्त तिसऱ्या मॅचपर्यंत पोहोचलोय. थोडंसं उशिरानं सुरुवात झाली आणि त्या अनुषंगाने या मॅचला थोडंसं डिले झालं आजच्या दिवसाला. एका बाजूला फलंदाज रोहित आणि रोहितच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडला श्रेयस यांना आपण पाहताय. तर गोलंदाजी मार्क वरती महेंद्र यांना आपण पाहू शकता. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात चाफेवाडी चषक 2026 सफाळी विभागातली एक नामांकित स्पर्धा, बहुचर्चित स्पर्धा आणि मानाची स्पर्धा अर्थात चाफेवाडी चषक. आणि आज चौथा दिवसातला सामना आहे तो म्हणजे तिसरा. ओम साई जलसार वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओम 11. आणि जिथे आपण पाहतायत फणसपाडा या संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. स्ट्रायकिंग एंडला रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंडला श्रेयू. पहिलाच बॉल हुकच्या माध्यमातून मात्र हा फटका खेळला आणि 4 धावा बुक केल्या. सुरुवात 4 धाव्यांनी का म्हणून माझ्यासाठी थांबले होते. रोहित सांगतात की हा ओपनिंगचा फलंदाज मीच आहे आणि सलामीवीर म्हणून आघाडी कशी द्यायची संघाला त्याची उत्तम जाणीव मला माहिती आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती येता क्षणी ज्यांनी चौकार शोधला आणि या चौकाराच्या साह्याने आता स्कोर कार्डला सुरुवात होते. बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर आले, बॉलचा बाउन्स पाहिला आणि तदनंतर बॉलला हुक मध्ये कन्व्हर्ट केलं आणि 4 धावा तिथून निश्चित स्वरूपात डन केल्या. धावसंख्या फलकावरती 4 ने आता सुरुवात झाली. एक बॉलचा खेळ संपला. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. फणसपाडा आणि त्यांच्या विपक्षात ओम 11 जलसार या दोन संघांमधला चालू असणारा हा सामना. तिसरा मॅच, दुपारचं सत्र. खूप चांगलं असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन आणि त्यामध्ये मात्र हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं अतिशय सुंदर पद्धतीनं. मैदानाच्या चहूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण. क्रीडासाठी पोशाख, काय फटका खेळलाय, अतिशय चांगला. चेंडू लांब आणि खूपच लांब. फटका खेळल्यानंतर इथे फक्त आणि फक्त क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव आहे रोहित. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार, 6 धावा. अप्रतिम टायमिंग. ऍक्शन रिप्ले आपण पाहता. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स न बघा बॉल अगदी पायावरचा होता. मने हेलिकॉप्टर स्ट्रोक तिथे खेळला आणि बॉलला पाठवून दिलं. सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने, षटकाराच्या मदतीने धावांची गती. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 रन. एका बाजूला बंटी घेरत. आगरी प्रीमियर लीग मध्ये प्रचंड चर्चा. प्रत्येक संघ मालकाने ज्यांच्यावरती प्रेम दाखवलं ऑक्शन मध्ये तेच बंटी आपल्याला पाहायला मिळतात. आता सध्या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. एका बाजूला अमीर सर मैदानाच्या आतमध्ये. महेंद्रदादा भोईर यांना आपण पाहतायत. एक चांगले क्रिकेटपटू. साई स्पोर्ट्स सरावली संघाकरिता अनेक वर्ष चांगलं क्रिकेट खेळल्यानंतर आता पंचांच्या भूमिकेत सफाळी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. 10 रन धावफलकावरती आहेत. ओम 11 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल, गोलंदाज तयार. याही वेळेला हा फटका तर बऱ्याच काळ हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या मागे धावतील आणि बघता बघता इथून 2 रन सहज रीतीने परिपूर्ण देखील झाल्या. धावसंख्या 2 फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 12. चाफेवाडी चषकाला सुरुवात झाली आणि तदनंतर आपण पाहतात बघता बघता 4थ्या दिवसामध्ये आलो. 4थ्या दिवसामध्ये देखील एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, आजमावायला मिळालं. 3 बॉलचा खेळ संपल्या. 12 रन फलकावरती आहेत. फटका इथे देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. बॉल त्यांच्या आवाक्यापासून राहील दूर आणि फणसपाडाच्या डगआउट मधनं येतात टाळ्या शिट्ट्या. चौकार. पॉवर प्लेचं षटक आणि रोहितची बॅटिंग हे कॉम्बिनेशन काही वेगळंच आहे.
मैदानाच्या चहू बाजूला या आधील 2 चेंडू आपण तपासून पाहिले तर ऑन साइडला स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये त्यांनी आक्रमण केलं होतं. आता जर तपासून पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर या 2 क्षेत्रामध्ये ज्यांनी फलंदाजी आतापर्यंत चांगली केली. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आहेत 16. येणारे 2 बॉलचा खेळ बाकी. महेंद्र सारखे दिग्गज गोलंदाज आणि त्यांच्याच वरती केलेला आक्रमण शंखनाद फुंकला इथं पहिल्या षटकात रोहितनं. या षटकातील पुढील बॉल. आता देखील वेगळा आगळा फटका खेळायचा होता. लाऊड अपील पंचांकडे भरपूर मागणी केली. पंचांनी दर्शविले की नाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. येतोय डॉट बॉल. आता या डॉट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. नाही बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही तिथे झालं. अगदी पंचांनी निश्चित स्वरूपात इथून गॉसिप तर जरूर करतायत परंतु पंचांकडे निश्चित स्वरूपात आता पोहोचल्यानंतर काय घडलं जाईल रिप्ले जर आपण जरूर पाहिलं त्यानंतर पंच काय दर्शवतायत. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहताय गोलंदाजी हाताळी अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर चेंडू फळीचा संपर्क होताना नाही पाहायला मिळाला परंतु आता पंच काय दर्शवतील. येणाऱ्या काळात पंचांचा देखील पहिलाच सिग्नल नॉट आउटचाच राहिला. पंचांकडे जोरदार अपील तर झाली आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता आता पंच जागेवरती येतील आणि दर्शवतील की काय घडलंय काय बिघडलंय. टीव्ही अंपायरची मदत घ्यायची आहे पंचांना. चला इथे नॉट आउट असेल तो बॉल पायावरती जाऊन आदळलाय. अगदी आपण पाहू शकाल थाईवरती तो बॉल जाऊन लागला आणि तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला आणि त्या अनुषंगाने हा आता इथून डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत 16. पहिल्या इनिंगचा खेळ टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलेली गोलंदाजी. फणसपाडा संघाला निमंत्रण दिलं फलंदाजीसाठी आणि रोहित अक्षरशः तुटून पडलेत. मोठा फटका खेळायचा होता. येतोय इथे देखील डॉट बॉल. पहिले 4 बॉलवरती धावा आल्या आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता षटक संपते ते म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 बिनबाद 16 धावा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. अरे बंगाली बंगाली रे बाबा राहुल भाईच्या मथुरचा नेहमी चालतोय शिक्का. चालतोय नेहमी सिक्का मथुरचा चालतोय नेहमी सिक्का. त्यांना बघायला अहो आट्याला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात श्रीकृष्ण चाफेवाडी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. सफाळे क्रिकेटमधील एक अग्रमानांकित स्पर्धा. अनेक वर्षोनवर्ष ही स्पर्धा चालत आली आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4थ्या दिवसामध्ये 2026चं आयोजन नेत्रदीपक. अगदी हे नांदगडी पाडाचं मैदान आणि तदनंतर आपण पाहतायत विराथांचं हे असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं जिथे अतिशय सुंदर चहूबाजूला निसर्गरम्य नयनरम्य असं वातावरण. प्रेक्षक राजे जिथे सावली मिळेल डोंगरामध्ये जागा मिळते तिथे जाऊन आपली सीट बुक करतायत आणि तदनंतर बाल्कनीचा व्ह्यू आजमावतायत. सध्या पहिल्या इनिंगचा खेळ चालू झाला. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या आल्या त्या म्हणजेच 16. आता गोलंदाजी मार्कवरती प्रवीण यांना आपण पाहताय. षटकातला पहिलाच बॉल फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वरती. 17 रन्स 17 धावा. रोहित आणि श्रेयस ही सलामीची जोडी.
एका बाजूला प्रवीण, मागची अनेक वर्ष सफाळे क्रिकेट टेनिस बॉल ज्यांनी हाताळलंय आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणजेच ओम 11 जलसार या संघाकडे. जलसारचं नाव ज्या ज्या वेळेला घेतलं जातं त्या वेळेला प्रवीण यांचं नाव सन्मानाने घेतलं जाईल क्रिकेटच्या परिपटलावरती. बराच काळ हवेत होता बॉल, कॅच ड्रॉप. आता कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर टाळ्या वाजल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या डगआउटमध्ये त्यांच्या फलंदाजाला मिळाली संधी. धावसंख्या आता आकार घेते ती म्हणजेच 2 आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 19 वरती. श्रेयस आणि रोहित ही जोडी ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहताय. तुम्ही एका महत्वाच्या फलंदाजाचा कॅच सोडला ज्यानं आतापर्यंत धावा उभ्या केल्या आणि ज्या धावा उभ्या झाल्या ज्यामध्ये त्याचं महत्वाचं योगदान आहे त्या फलंदाजाला तुम्ही या मोमेंटला नाही संधी देऊ शकत. 19 रन झाले ज्यामध्ये आतापर्यंत 7 बॉलमध्ये 18 रन ज्याने केले तोच रोहित आपल्याला पाहायला मिळतो. त्याचाच कॅच मिळाली होती. शेवटच्या क्षणाला धरती मातेला तो कॅच दान दिला आणि तदनंतर आता थोडंसं येणाऱ्या काळात जर रोहितची बॅट बोलली तर संपूर्णपणे एक वेगळं रूप या मॅचचं बघायला मिळेल. प्रवीण दुसरं षटक हाताळण्याकरिता अनेक वर्ष या टेनिस बॉलला कुरवाळले त्यांनी. जलसार या गावाकडनं संघाकडनं खेळत असताना हेलिकॉप्टर स्ट्रोक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली या वेळेला नाही. एकदा संधी मिळाली त्या संधीचं सोनं नाही करता आलं आणि आता फलंदाज बाद होत आहेत. रोहित गॉन. गाडी दोन थांबलाय पिन्नक मध्ये राड व्हायची शक्यता धोक्यात कारभार. आमची सत्ता आणि आमची सरकार माझी राज्यात चर्चा मला घसत कारभार. भाग्य नावने माझं माझं वाढीव घरदार. माझ्या सक्सेसच्या माग माझ्या आईचा हात पाही नाही. देवाची कृपा माझ्या स्वतःच्या उपकार. कधी अनुमती दिसलो तर कल्टी मार नाही तर लपड्याची रम्मी मग शॉटला धार. एकटा घुमवतो तुझ्या शूटर चार. माझ्या वाईटावर बसलेल्या खबरदार. मला चित्रगुप्त टिपाचा माझा मदतगार. शनी होप मला सिंची काळजी राहिली नाही झोप मला. रोज नवीन अपोजिट भाचडीचे शोक मला. चांगले ते नातेवाईक जोडीचे खूप मला. तिचं माझी शक्ती भावकी. थँक्यू सो मच. नाव आहे हार्दिक केणी, ब्रँड आहेत सफाळेचे. समालोचन म्हणा आपलातून आता संगीत कक्षामधून दुपारच्या सत्रात अतिशय सुंदर पद्धतीने मधुर गीतांची मेजवानी आपल्यापर्यंत पोहोचवतात. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकात 3ऱ्या बॉलवरती झटका. बॅटिंग टीमला फणसपाडा या संघाला जो महत्वाचा फलंदाज रोहित होता तो बाद झाला आणि आता नवीन बॅटर दाखल झालेत. सौरभ पहिलाच बॉल सौरभसाठी. दोघांमधला समन्वय नव्हता व्यवस्थित. शेवटच्या क्षणाला सावरलं स्वतःला. धावांची गती 1 आकार गेला आणि जाऊन पोहोचेल 20 धावा या धावफलकावरती आहेत. 20 रन्स बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय जिथे 20 रन ह्या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. चेंडू निघून जाईल लांब लांब आणि खूपच लांब. आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू. षटक क्रमांक 2 आणि धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 26-26ला 1 अशी स्थिती. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतात चौथा दिवस आणि चौथ्या दिवसात जे 8 संघ इथे दाखल झाले त्यांचे आयोजक आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात की त्यांचे आपण आभार मानू इच्छितो. कारण पालघर डहाणू एक गाव एक हाफ होता तो कॅन्सल झाला आणि वेळेवरती आता आजच्या दिवसात संघ खेळवायचे कुठले हा मोठा विषय होता. परंतु त्यावेळेला त्यांनी सांगितलं की याच विभागातली सफाळ्यातली एक मानाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला आता संघांची गरज आहे. त्यावेळेला प्रत्येक संघानं इथून आपली उपस्थिती वंदनीय ठेवली. त्या सर्व आजच्या दिवसातील 8 संघांचे मनपूर्वक आभार आहेत. धावसंख्या फलकावरती 26-26ला 1. याही वेळेला खोलातला बॉल खेळल्या ऑन साइडला. षटरक्षक आहेत मिड विकेट मधनं बॉलला फील्ड करतील आणि षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपेल. या षटकात संपूर्णपणे धावांना कंट्रोलमध्ये आणलं प्रवीणनं. जिथे वेगानं स्कोर कार्ड चालू होतं त्यावेळेला आता फक्त 11 रन दिले. एक गडी देखील बाद केला. धावसंख्या 27. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मराठी भाषा दिन. काय आहे मराठी? साधू संतांचा उपदेश आहे मराठी. सह्यागिरीच्या उरावरील साज आहे मराठी. शिवरायांच्या उपकारांची जाणीव आहे मराठी. भीमरायानं बहाल केलेली माणुसकी आहे मराठी. कित्येक साहित्यकांच्या संघर्षानं समृद्ध झालेली वाणी आहे मराठी. मराठी फक्त भाषा नाही माय आहे मराठी. ज्या भगव्याचा धगधगता स्वाभिमान आहे मराठी. आज मराठी राजभाषा दिनाच्या संपूर्ण मराठी बांधवांना भरपूर शुभेच्छा.
कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आणि 27 फेब्रुवारी म्हणजेच आपण पाहतायत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतोय. त्या सर्व मराठी बांधवांना मराठी भाषेच्या भरपूर शुभेच्छा. विकेटचं पतन षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्याच बॉलवरती हेमंत आले आणि जोरदार गोलंदाजी वेगावरती स्वार हेमंत. इथून आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती विकेट, फलंदाज बाद, धक्का दुसरा, 27 ला 2. यस डीजे हार्दिक. Askin upire godara, mada kela tuzunbera. 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 Askinच्या वाट्यावर हाय दिला, askinचे बापाचा हाय बंगला. askinच्या वाट्यावर हाय दिला, askinचे बापाचा हाय बंगला. तन्मय आलेत नवीन फलंदाज. एका बाजूला सौरभ आणि आता त्यांच्या साथीनं खांद्याला खांदा लावत तन्मय यांना उभं राहावं लागेल. हेमंत यांचा पहिलाच बॉल वेगावरती स्वार, अचूक टप्पा, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि जिथे चांगली चेंडू त्यांनी हाताळलेत. या वेळेला पहिलाच बॉल, स्वॅगचं स्वागत, लांब 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 आणि खूपच लांब मिड विकेटला क्लिअर करणारा, आसमानाला गवस निघालणारा आसमानी टोला षटकार. बाजारी वटा नरक्या चेहऱ्या करतो नाकवी नाही नाकवी. चल पोरी जरा चिलकर 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 राग तुझा हिलकर 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 आगो गाली तुझी भिपकर भिपकर. खूप चांगला फटका होता. धावसंख्या आता थेट 6 न फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती, म्हणजेच आम्हाला शुभम घरत दर्शवतायत की धावा जाऊन पोहोचल्या. 33 रन, 33 धावा धावफलकावरती. येता क्षणी आक्रमक, पहिलाच बॉल जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. मागील बॉलवरती आत्मविश्वास धुनावला होता हेमंत यांचा, दुसऱ्या बॉलवरती खच्चीकरण केलं फलंदाजाने. आता हा चेंडू चांगला हाताळला. बघा ही गोलंदाजी असायला हवी. तुम्ही ज्या वेळेला स्लॉट मधले बॉल टाकणार त्या वेळेला गोलंदाज तुमच्यावरती हवी होतील, आक्रमक होतील. आणि तदनंतर हेमंत यांनी आता लाईन और लेंथ स्वतःमध्ये बदलाव केले, परिवर्तन केलं. चेंडू शरीरापासून दूर ठेवला, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाजाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही बॉल पर्यंत या. हीच गोलंदाजी महत्वाची आहे. यष्टी रक्षक देखील तेच दर्शवतात. सन्माननीय दत्तात्रय पाटील सरांचं इथे आगमन होतंय आणि त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पप्पू बारी सर दांडाखाडी, त्यांचं देखील इथे आगमन होते दुपारच्या सत्रात. सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. श्रीकृष्ण चाफेवाडी चषक, आता इथून विकेट देखील मिळाली. एका षटकाराचं उत्तर दिलं गोलंदाज हेमंत यांनी क्लीन बोल्डच्या माध्यमातून. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाले, विकेटचं पतन राहिलं. तन्मयने एक षटकार जरूर खेळला, त्या षटकाराचं महत्व नाही त्यांना जाणता आलं. तुम्ही ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येता, काय चेंडू होता, काय चेंडू होता. टो क्रशर, मधली यष्टी वाकवली, फोडली आणि हा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीनं दत्तात्रय पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांचे पिताश्री, आणि निश्चित स्वरूपात त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या सक्सेससाठी सातत्यानं झटणारं नाव, आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण चाफेवाडी ग्रामस्थांनी या स्पर्धेला खूप चांगलं सपोर्ट हातभार राहतो आणि तदनंतर चाफेवाडी चषक हे आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज दाखल झालेत सध्या. मनीष मजबूत बांध्याचे. पहिलाच बॉल मनीष साठी, पंचांचे हात बंदिस्त राहिले, नाही बॉल वाईड मिळणार. अगदी आपसुकतेने पाहत राहिले दोघांमध्ये, एकमेकांमध्ये निश्चित स्वरूपात विचार विनिमय केला नाही, रिव्ह्यू घेतला. कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज सौरभ आहेत त्याला माहिती आहे मनीष दाखल होत असताना मनीषकडे गुणवत्ता आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 33. फटका फसलाय बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, तिघ जण पोहोचलेत आणि टिपलाय कॅच यष्टी रक्षकानं. अतिशय चांगला कॅच, फलंदाज बाद, विकेटचं पतन, धक्का चौथा, गॉन.
तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33-33ला 4 अशी स्थिती बघायला मिळते. आता नवीन फलंदाज विघ्नेश, एका बाजूला प्रवीण संघाचे महत्वाचे गोलंदाज, एक्सपिरियन्स खेळाडू, ॲज अ सिनियर क्रिकेटपटू म्हणून ओम 11 जलसार या संघासाठी आता गोलंदाजीची कमांड ज्यांच्या हाती आहे. 33ला 4 धक्के लागलेत आणि फणसपाडा या संघाची थोडीशी आता स्थिती बिकट झाली. या वेळेला काय फटका खेळलाय ग्लेन मॅक्सवेल, कॉपीबुक स्टाईल बॉल, सीमारेषा पार. नाव आहे सौरभ. काय फटका खेळलाय, अतिशय सुंदर. 4 खूप जास्त फास्ट झालंय आज टेनिस बॉल क्रिकेट. या मागील आपण 20 वर्ष पाहिली तर या पद्धतीचं क्रिकेट नव्हतं, परंतु आता आपण पाहतायत खूप चांगलं क्रिकेट बदललंय. याही वेळेला मागील बॉलवरती चौकार आणि यानंतर आता फलंदाज पायचीच्या स्वरूपात लाऊड अपील झाली. प्रत्येक खेळाडूनं खूप चांगली अपील केली पंचांकडे आणि पंचांनी ती अपील उचलून धरली की या समोर दिशेने सापडलेत, अगदी स्टंपच्या समोर राहिले आणि आता फलंदाज सौरभ इथे बाद होता. 3 बॉलमध्ये 5 ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहणार आहोत. बघा फटका खेळायचा होता मोठा, जिथे पंचांनी पाहिलं आणि तदनंतर ऑफस्टिकला हिट करणारा हा चेंडू पंचांनी पाहत असताना प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली अपील राहिली आणि तदनंतर फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. प्रवीण ज्या वेळेला आले त्यावेळेला विकेट घेऊन आले. आता 37ला 5 अशी स्थिती पाहायला मिळते, जिथे धावफलक अगदी वेगानं पुढे चाललं होतं त्याही वेळेला प्रवीण आले. प्रवीणने धावफलकाला शांत केलं. आता देखील चौकार आल्यानंतर आता सौरभ बाद देखील झालेत. नवीन फलंदाज सूरज, भागीदारी महत्वाची भूमिका राहील. येणाऱ्या काळात 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये तुम्हाला मुख्य खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्येक फलंदाज येऊन चौकार षटकाराच्याच प्रयत्नात राहिलात तर मग विकेट जाण्याची दाट शक्यता ती निर्माण होत राहील आणि सध्या तेच बघायला मिळालं. खेळाला चालवणं गरजेचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे जेव्हा याला स्कोर होत नसतो त्यावेळेला एका फलंदाजानं मुख्य खेळपट्टीवरती उभं राहून खेळाला पुढे नेण्याचं काम करणं गरजेचं असतं. याही वेळेला पंचांनी दर्शविलं की उजव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल, तो बॉल व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावांची गती आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 38 रन्स. 38 धावा 2 बॉलचा खेळ झालाय. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. येणाऱ्या काळात कमिंग सून आगरी प्रीमियर लीग तीही आपल्याला पाहायला मिळते. त्याचं देखील आजच्या दिवसातील ऑक्शन आणि चांगले खेळाडू सोल्ड झालेत तिथे. पुन्हा एकदा फटका मोठा खेळायचा होता. बॉलला फ्लाईट दिली. फ्लाईट वरती बीट करत असताना अतिशय चांगला चेंडू प्रवीण यांचा. या दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक जण जीवाची बाजी लावत प्रथम क्रमांकाचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय 8च्या 8 संघांमध्ये आणि ते आजमावण्यासाठी आता चाललेली लढाई. 38 वरती 5 अर्धा संघ गारज झालाय. बॅटिंग करत असताना फणसपाडा या संघाचा. इथे देखील हा फटका खेळलाय. चांगला चेंडू चाललाय अगदी वेगानं. सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4 रन. किती मोठं येऊ दे संकट साथीला तो राहील. किती मोठं येऊ दे संकट साथीला तो राहील. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. थँक्यू सो मच डीजे हार्दिक. आज कॅन्डीच्या अनुपस्थितीत हार्दिक किणी यांनी भार सांभाळला. खऱ्या अर्थानं खूप चांगली दोस्ती आहे त्यांची, ज्यामध्ये मी म्हणेन की डीजे कॅन्डी, हार्दिक किणी, महेंद्र भोईर आणि मनीष गावड या 4 जणांचं मित्रप्रेम हे अफाट आहे आणि आज मित्राला हातभार लावणं हे आपलं काम आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ज्यांचं नाव आहे हार्दिक किणी, आज कॅन्डी लग्न विवाह सोहळा अटेंड करतायत. ज्या वेळेला संपूर्ण काही जबाबदारी आहे ती हार्दिक किणी यांच्या नावी ठेवली आणि तदनंतर ती अचूकपणे बजावतात. ज्यांचं नाव आहे हार्दिक किणी, मल्टी टॅलेंटेड, सफाळ्याचं अनमोल रत्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्या तेच आहेत आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये. धावांची गती तपासून पाहिली 42ला 5. षटकातील अगदी शेवटचा बॉल प्रवीण यांचा. चांगला चेंडू. मागील 2 बॉल फ्लाईट होते. या वेळेला या बॉलला लाईन और लेंथ बदलली, शरीरापासून दूर ठेवला, वेग वाढवला आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. बघा
अगदी वाईट यॉर्कर सफल झाले होते, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होते फलंदाज सूरज. षटक संपले, 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 42. या मैदानात 80 धावा देखील चेज होताना आपण पाहिल्यात. तर इथून आता 42 आहेत, 12 बॉलचा खेळ बाकी आहे, किमान 20 याव्यात. 65-70 हेही एक फायटेबल स्कोर राहील. हेमंत आलेत षटक क्रमांक दुसरं घेऊन त्यांचं वैयक्तिक, आणि संघासाठी 5वं अर्थातच आपण पाहतायत हाणामारीचं षटक, स्लॉक षटक. सूरज यांच्या प्रत्येक षटकाराकरिता दीपेश राऊत यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता सूरज इथून किती षटकार ठोकतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. चांगला चेंडू होता हेमंत यांचा, अगदी आगळीवेगळी ऍक्शन आहे. लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलनं बॉल सोडण्याची किमया राखतात आणि तदनंतर आता इथून सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं 43 रन्स. नेक्स्ट मॅच एका बाजूला दिवसातील तो आपण पाहतायत पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना, आणि त्याही मॅचचा टॉससाठी आपण 2 कॅप्टन रेडी राहायचं आहे. एका बाजूला सफाळे 11 आणि त्यांच्या विपक्षात संघ असेल तो म्हणजेच निरेया फायटर बोट टीम कॅप्टन. आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी कंपल्सरी रेडी राहायचंय. आजच्या दिवसात आपण पाहतायत थोडंसं उशिरानं आपण दाखल झालो. सूरज तर आलेत, त्यांच्या प्रत्येक षटकाराला दीपेश राऊत यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज त्रस्त दिसत आहेत. प्रत्येक बॉल मागे तुम्ही मोठा फटका खेळता, ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न आहे. मेरिटवरती या, जिथे बॉलचा टप्पा त्याच दिशेने तुम्ही फटके खेळू शकता. मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्याची किमया तुम्ही राखतात, परंतु आता सध्या ऑन साईडलाच त्यांनी आक्रमण करण्याचं ठरवलंय. पुढचा बॉल गोलंदाज तयार, फटका जरूर केला ऑन साईडला. बिटवीन द गॅप वेगानं बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसरीचा प्रयत्न, बघता बघता 2 रन सहज रीतीने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला आता या धावसंख्या 2 आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 45 रन्स, 45 धावा. भारताचा यशस्वी कर्णधार रोहित गुरुनाथ शर्मा यांची आठवण करणारा क्रमांक. सतत त्यांचा उल्लेख होत असतो, का म्हणून त्यांचा उल्लेख करतात, तुम्ही तुमच्या कार्यानं प्रसिद्धी होत असतात. प्रचंड वेग हेमंत यांचा. 5वं षटक आहे, तरी जणू काही पहिल्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करतात की काय, फलंदाजाला अगदी शांत ठेवलंय. एका बाजूला सूरज, एका बाजूला विघ्नेश. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसलेल्या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फटका खेळला मिडल ऑफ द बॅट, टायमिंग चांगलाय, बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब. आलाय षटकार, लॉंगांच्या डोक्यावरनं सलामी देणारा हा षटकार 6. जिंकून आणले त्यानीच थार, नियमात शर्यत खेळतोय आम्ही नावाला आमच्या डाग. काय कॅमेरा वर्क आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. म्हणून ब्रँड झाला संपूर्ण पालघर जिल्ह्याचा. याही वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. तुर्ताच रणसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचल्या 53. आता उर्वरित बॉल आहेत तुमच्याकडे 6 मध्ये काय होईल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया मल्टी टॅलेंट हार्दिक किणी यांचं एक सुपर गीत. इकडे पण तुम्ही दिला ना सुप्रीमोला, कुठल्या टुर्नामेंटला वापरलेला जाऊया मॅच कडे. सूरजच्या प्रत्येक षटकाराला दीपेश पाटील यांच्याकडे 200 रुपयात आणि एक षटकार तर आला 200 रुपये हार्दिक केणी यांच्याकडे ऑनलाईन ट्रान्सफर देखील झाले आणि आपल्याला पाहायला मिळतात. सूरज 9 बॉल मध्ये 14 कधीपासून त्रस्त होते मोठा फटका खेळण्याकरिता आणि फायनली तो षटकार आल्यानंतर टाळ्या वाजल्या फणसपाड्याच्या डगआउट मध्ये. याही वेळेला फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, डीप मधनं पुढे येतील वेगानं. आता सूरजने जीवाच्या आकांतेने 2 धावा पूर्ण केल्या. धावांची गती जाऊन पोहोचते त्या म्हणजेच 55ला 5 अशी स्थिती. या 2 खेळाडूंनी भागीदारी चांगली केली. 55 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी. एका बाजूला आपण पाहतात ओम 11 जलसार, त्यांच्या विपक्षात फणसपाडा. या दोन्ही टीमनं आपले कलागुण कौशल्य कसब दाखवलेत. खोलातला बॉल. आता इथून आपण पाहतात डॉट बॉल येतोय.
विघ्नेश, एका बाजूला सूरज. खूप जास्त शफल झाले परंतु त्यांना फॉलो केलं, हे असायला हवं. ज्या पद्धतीनं फलंदाज फलंदाजी करतात, अगदी त्यांचं माइंड रीड करत असताना गोलंदाज परेश ह्याचं देखील कौतुक करावं लागेल. फटका फसलाय, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि इथून आपण पाहताय जगलिंग झाले आणि जवळपास तिसऱ्या अटेम्प्टला जर कॅच टिपला असता तर खऱ्या अर्थानं तोही कॅच तेवढाच महत्त्वपूर्ण होता. परंतु आता रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. धावांची जर गती तपासून पाहिली तर इथून आकार घेईल ती म्हणजेच 1 आणि विकेट देखील मिळाला म्हणजे 56 धावा. 56ला धक्का 6वा. नवीन बॅटर मैदानाच्या आत. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसर. बॉलचा खेळ झाला. 3 धावसंख्या फलकावरती. 56, 6 षटकांचं क्रिकेट आणि लढण्यासाठी 70 रन. या मैदानाच्या आतमध्ये 70 धावा देखील सेफ नाही म्हणणार परंतु त्या तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. आता बॉल आहेत 3-3 मध्ये 2 मोठे फटके आले तर 70च्या जवळ पोहोचण्याची दाट शक्यता. 56 आतापर्यंत लागलेले आहेत. 6 धक्के लागलेत. 6 गडी बाद झाले असताना धावसंख्या 56 रन्स. फणसपाडा बॅटिंग करते. टॉस पराभव झाल्यानंतर सूरज मोठा फटका खेळायचा होता. व्हाईट बॉलची मागणी केली. तुम्ही अलीकडचं क्रिकेट बदललंय. तुम्ही जेवढे बॉल पासून जवळ याल आणि ती लाईन मग पंच पाहतात. तुम्ही शफल किती झालात या सगळ्या गोष्टी पाहता. तो बॉल वाईट नाही मिळणार. आता 10 बॉलमध्ये 14 रन वरती खेळतात सूरज. या बॉलला सूरजचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. आता 4 धावेने स्कोर कार्ड 60. आर किंग मेकर मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लाव की मामाचं गाणं कडक. 60 रन फलकावरती. एका बाजूला सफाळे 11 आणि त्यांच्या विपक्षात निरया फायटर्स. बोट टीम कॅप्टन आपण या टॉस साठी तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस केला जाईल. निरया फायटर्स आणि एका बाजूला आपण पाहतात सफाळे 11. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. थोडासा कमरेवरती बॉल तो जाऊन आदळलाय. सिंगल तर मिळाली. दुसरीसाठी प्रयत्न राहील आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता असेल रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. रनसंख्या 61-62चं टार्गेट. एका बाजूला निरया फायटर्स आणि त्यांच्या विपक्षात सफाळी 11. दोन्ही कॅप्टन्सना आमचा आवाज पोहोचला. आपण टॉस साठी या. सफाळी 11. दोन्ही कॅप्टन नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल आमचं नियोजन. पप्पू बारी सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय. हेड अँड टेल जिथे एका बाजूला निरया फायटर्स आणि विपक्षात सफाळे 11. यस कॉइन इथे स्पिन होतोय. पप्पू बारी सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस. टेल्स इज कॉल and it is head. थँक्यू. सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 6 षटकांचं क्रिकेट. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदीचा. दुपारचं सत्र आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 40 ते 50. आज एकंदरीत सफाळी 11 हा संघ संपूर्णपणे 11चे खेळाडू जे तुम्ही क्रिकेट खेळता ते संपूर्ण खेळाडू आहेत का? हो आहेत. मग या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, चाफेवाडी चषकाबद्दल कुठल्या पद्धतीनं कौतुक कराल या स्पर्धेचं? आयोजन नियोजन तर खूप छान आहे. इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे खेळतो इथे. थँक्यू. टॉस तुम्ही जिंकला असतात. तुमचा निर्णय काय असता?
बॅटिंग करायची आहे, त्यांनी कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न ठेवला आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण चांगल्या धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. आता या धावा या मॅचमध्ये थोड्याशा 65-63 पर्यंत धावा पोहोचलेल्या आहेत. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करणार त्यावेळेला तुमचं टार्गेट किती असेल? 70 ते 75 पर्यंत. तुम्हाला देखील तोच प्रश्न. एकंदरीत चाफेवाडी चषक अनेक वर्षानुवर्षे ही स्पर्धा पुढे येत राहिली. अतिशय चांगलं आयोजन, प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य घेऊन येणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन नियोजन काय म्हणाल? खूप छान आयोजन असतं आणि आम्ही दरवर्षी एंट्री करतो. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. सफाळी 11 वॉन द टॉस, इलेक्टेड टू बोल फर्स्ट. आजच्या दिवसातील तो चौथा सामना रंचेसला सुरुवात होईल, सेकंड इनिंगला सुरुवात होईल. ज्या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवर ऐकूया पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज, या स्पर्धेचे मुख्य समालोचक. थँक्यू सो मच DBN मीडिया. थँक्यू. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. चाफेवाडी चषक 2026 आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत पप्पू बारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या चाफेवाडी चषक 2026 मध्ये. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकला. धनसरचा आवाज सध्या आपण ऐकताय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. यष्ट्यांच्या वरून हा बॉल डिलिव्हर्ड होत असताना आपण पाहतायत. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे सौरभने गेली कित्येक वर्ष दर्शवून दिले. चांगला बॉल फिरवला होता. टप्पा पडल्यानंतर जो टर्न मिळाला तो अप्रतिम आपण पाहू शकतायत. डॉट बॉल पहिल्याच बॉलवर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. जंटल पुश केले. बॅकफुटला जात असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. बिनबाद 1 ऑफ द मार्क. प्रवीण एका साईडला आपण पाहतायत. सध्या फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू गणेश समवेत सलामीवीर म्हणून ओळख. गणेशच्या बॅटमधून 1 रन मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित ही परंपरा टेनिस बॉल क्रिकेटची सातत्याने मकर संक्रांतीच्या निमित्ताने जी सुरुवात झाली त्यानंतर मात्र या स्पर्धेची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्यामुळे चांगलं साम्राज्य आतापर्यंत या स्पर्धेने उभं केलंय. लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये हे लाख मोलाचे खेळाडू सुद्धा खेळताना पाहायला मिळत आहेत. सध्या बंटी पंचांची भूमिका साकारत असताना थोडंसं बंटीला पाहिल्यानंतर मला नाशिक पाटीलची आठवण झाली की पंचांची भूमिका करतायत की काय. परंतु त्यानंतर प्रथमेश घरत बंटीला आपण पाहतायत. चांगले खेळाडू आहेत. या वेळेला चुकीचं शॉट सिलेक्शन, खराब शॉट सिलेक्शन, बेजबाबदार फटका या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल बॅटचं एज घेत स्टंप्सला बॉल जाऊन आदळला. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतायत. पंच दर्शवतायत की जर का गोलंदाज आहे का महेंद्र भोईर यांना यावं लागेल आणि चेक करावं. आक्षेपार्ह बॉलर आहे का हे चेक केलं जाईल. सध्या तरी डिसिजन पेंडिंग दाखवलाय कारण ऑन फील्ड अंपायर करून हा आपण पाहिला तर कॉल आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र यावेळेला फलंदाज बाद. आक्षेपार्ह गोलंदाज यावेळेला नाहीये असं महेंद्र भोईर सरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत 1 बॉल 1 वर प्रवीण भोईर. गणेश एका साईडला आपण पाहतायत. हा बॉल पहा ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड झाला होता. अगदी बेजबाबदार फटका खेळला. त्यानंतर आपण पाहिलं तर हळूहळू कोणताही चान्स मिळाला नाही बॉल रोखण्यासाठी
थोडीशी ट्राय करायला पाहिजे होती प्रवीण भोईरने बॉल रोखण्यासाठी, परंतु लगेच बॉलने क्विकली त्या स्टंप्सचा वेध घेतला आणि इथे फलंदाज बाद होताना स्विच खेळण्याच्या नादामध्ये फलंदाजाची विकेट मिळाली आणि सौरभच्या खात्यामध्ये पहिली सफलता हाती लागली. 1 वर 1 3 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला आहे. 61 धावांचा पाठलाग करताना 62 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर 1 वर 1 अशी स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सौरभला गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये आणलं आणि चांगली गोलंदाजी करतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. पाहता पाहता 2 रन्स मिळतील प्रफुलच्या बॅटमधून. तिसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु प्रफुल आणि गणेश ही आता जोडी डोकेदुखी ठरेल का? हा प्रिव्हियस बॉलचा विचार केला तर ह्या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, मात्र मिडल ऑफ द बॅटने बरोबर कनेक्ट झाला नव्हता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला, वेळ होता फिल्डरला, परंतु फिल्डरचं जजमेंट परफेक्ट नव्हतं आणि त्यामुळे बॉल जमिनीवर जाऊन आदळला आणि 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते पहिल्या षटकातील पॉवर प्लेचे 4 बॉलचा खेळ झालाय. अधून टाकण्याचा प्रयत्न केला, चांगला बॉल डिलिव्हर करत असताना अगदी व्हाईट लाईनच्या आतून बॉल अचानक राईट झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या आतमध्ये निघून जाताना पाहायला मिळतो. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, ग्रेट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. आपण हा ऍक्शन रिप्ले मध्ये जो बॉल डिलिव्हर पॉइंट चांगला होता आणि खूप चांगला बॉल डिलिव्हर केला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लोवर 1 बॉल, ओळखू शकले नव्हते या बॉलला आणि स्वतः सौरभ येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. सेकंड विकेट डाऊन. प्रफुल्लला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. 2 धक्के बसलेत पहिल्या षटकामध्ये आणि फक्त अवघ्या 3 धावा खर्च केलेत. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय सौरभ, मॅग्निफिसंट बॉलिंग. 3ला 2, प्रफुल्ल 3 बॉल मध्ये 2 रन्स करत 66.67 चा स्ट्राईक रेट. यावेळेला फलंदाज बाद. दादा मनानी प्रेमळ हाय साप म्हणून ठरलाय साऱ्यांचा बाप. ठरलाय साऱ्यांचा बाप म्हणून ठरलाय साऱ्यांचा बाप. त्याचा लावू नका कोणी मोजमाप, चुकी समोर त्याच्या आपोआप. समोर त्याच्या आपोआप, चुकी समोर त्याच्या आपोआप. त्याला म्हणून जिथं तिथं मिळते 100%. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक्ड बॉलिंग करत असताना सौरभला आपण पाहिलं खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला फळ हे मिळत असतं आणि तेच केलं. बहुतेकला आपण पाहताय सध्या गोलंदाजी मार्कवर येताना. बहुतेक एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मग ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो किंवा मातीची खेळपट्टी असो, परंतु गणेश सारखा फलंदाज सातत्य आहे या फलंदाजाकडे. त्यानंतर जयेश यांना आपण पाहतायत बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि या खेळाडूकडे सुद्धा खूप काही पोटेन्शियल आहे. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. हॅमर केलं होते या बॉलला. बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. सौरभ फेकी करतील, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट होतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 62 धावांचं एक माफक लक्ष 6 षटकांमध्ये पाहायला मिळतं. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केले सौरभने, धारदार गोलंदाजी करत फलंदाजांना जखडवून ठेवलं आणि खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं ते पहिल्या पॉवर प्ले मध्ये. भौतिक मूर्ती लहान आहे, वय वर्ष फार कमी पाहायला मिळतं, परंतु वय वर्ष मॅटर करत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं टॅलेंट फार महत्वाचं आहे. एज इज जस्ट अ नंबर असं ओळखलं जातं. फक्त नंबर हा आकडा आहे. या वेळेला आपण पाहिलं तर ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. गणेश थांबणार नाहीये, सरळ बॉलला फेकून दिलंय. दबावाखाली हा मारलेला संघर्षाचा षटकार 6.
चांगला फटका खेळला होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि लवकरात लवकर पिक केलं या बॉलला आणि 6 धावांमध्ये टिक केलं. 11ला 2. गणेश फॉर्ममध्ये असलेला खेळाडू भौतिकला आपण पाहतायत. ऑन साईडला गॅप शोधला आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलंय. आमच्या लहान मुलांच्या स्वागताकरिता सन्मान दिलाय. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार पाहायला मिळतो. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय गणेश. उसको अपना रियल हीरो सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. सध्या फॉर्मामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश साखरेच्या मैदानापासून जो प्रवास या संघाचा राहिलाय तो अप्रतिम पाहायला मिळतो. म्हणजे 2026 मध्ये सातत्याचं दुसरं नाव त्यांनी ओळखलंय. ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतो. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फक्त फटका नाही तर हे गणेश चे विधान आहेत. षटकार 6 धावा. पर्सनॅलिटी ही है दमदार, स्वभाव भारी लय दिलदार. पर्सनॅलिटी ही है दमदार, स्वभाव भारी लय दिलदार. नजरेत करून वार पुढचा कारच पडतोय रे. अरे VIP नंबरच्या गाडीत बसून आमचा भाऊ आलाय ग. VIP नंबरच्या गाडीत बसून आमचा भाऊ आलाय ग. जबरदस्त प्रहार केलेत. भौतिकच्या या गोलंदाजावर जरूर टार्गेट सेट केले गेले की या षटकामध्ये धावा खूप मोठ्या प्रमाणात यायला हव्यात. 41 रनचं अजून सुद्धा आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील 4 बॉल आतापर्यंत हाताळले आणि या षटकाराने प्रदीप भोईर यांचं सुद्धा स्वागत केलं. या तुमचं सुद्धा वेलकम आहे. सध्या वैभव भोईर चिरपसाठी डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. मोठी फळी आहे. पिंकेश पाटील सारखा खेळाडू, महेंद्र भोईर सारखे खेळाडू आपण पाहतायत. या खेळाडूंना घेऊन चालतात. ही खूप मोठी उपलब्धी आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका. हवेच्या झोतावर बॉल जाईल का? नाही. ग्रेट कॅच. अतिशय चांगला खेळ टिपला गेला आणि गणेश मोहात आला होता. षटकार चौकारांची मोहर उमटवली होती आणि अविनाशने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सध्या प्रणय पाटील ह्या वेळेला उपस्थित होत आहेत. कपासी या ठिकाणाहून थेट कुणालजी पाटील तिगरे नगावेचे एक अनमोल रत्न कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी मॅन ऑफ दी सिरीज या स्पर्धेकरता बायसिकल दिलेली आहे. सौजन्य केलंय. ट्रॉफी अल्पेश दादा भोईर यांच्याकडून मात्र ती बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. खुशी 11चे प्रोप्रायटर आणि ट्रॉफी दिलेली आहे ती कुणालजी पाटील तिगरे नगावे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चांगला जेल टिपला होता. अतिशय सुरेख, अप्रतिम. अविनाश ग्रेट कॅच. वेगवेगळ्या अँगलने आपण पाहिलं तर हे दाखवलं गेलं नयन यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 21 झाले 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. वैभव भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना भौतिकला आपण पाहू शकाल. चांगला फटका खेळलाय. ऑफ साईडला ऑन द राईट. 1 रन मिळेल. सौरभ पुढे सरसावेल. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना कमबॅक केलंय भौतिकने. आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर ह्या वेळेला 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि जयेश आणि वैभव ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारी बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 40. 24 बॉल आणि 40 रन 62 धावांचा पाठलाग करताना घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. जाऊया आपण हार्दिक किने यांच्याकडे. आमची बरोबरी करताय काय? तुमचा
22 ला 3 सध्या आपण पाहताय 24 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण. अविनाश आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय ज्याने उत्कृष्टरित्या झेल टिपला होता. बाउंड्री लाईन टच. फुल टॉस बॉल होता आणि स्टंप्स या वेळेला उद्ध्वस्त केला गेलाय. मिस झाले होते पूर्णपणे लाईन आणि यष्ट्यांवर जाऊन बॉल बरोबर आदळला आणि अविनाशने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच वैभव भोईर. आज षटकार आला असता तर कदाचित मोमेंट शिफ्ट झाली असती, परंतु इथून वैभव भोईरला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र स्थिर राहिले. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. बॅटची एज लागली होती आणि त्या वेळेला आपण पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेतला. प्लेट आउट. फलंदाज बाद. 22 ला 4. 23 बॉल आणि 40 रन. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय. 23 बॉल आणि 40 रन. विकेट्स फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळेल. कालचा सामना असाच रंगला होता तो आपण पाहिलात. काही जबरदस्त मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकलात. विराटन खुर्दने जो कमबॅक केला होता तो वाखाणे जोगे आपण पाहू शकलात. खुशी 11 युवा ग्रुप विठ्ठलवाडी अक्षरशः हताश आणि हतबल झाले. ज्या अनुषंगाने त्यांनी खेळ दाखवलाच नाही, सिंगल डबलला महत्व दिलंच नाही, ऑल आउट झाले. त्यानंतर मात्र ही स्थिती पाहायला मिळते. अविनाश लगातार 2 बॉलवर 2 फर्निचर डिस्ट्रॉयड करतोय. क्लास बॉलिंग. 5 धक्के बसलेत 22 या धावसंख्येवर. कालच्याच मॅचची सिच्युएशन पुन्हा एकदा पुनरावृत्ती होत असताना पाहायला मिळते. काय बॉल डिलिव्हर केला होता, अप्रतिम फुलटॉस बॉल होता. काय टार्गेट केलं यावेळेला स्टंप्सवर. जणू काही या बॉलने पुन्हा एकदा स्टंपची गळाभेट घेतली की काय. पिंकेश पाटील डकवर बात होताना. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. मोलाचा या पटलाच्या पोराचा जमाना झालाय सारा दिवाना. या पटलाच्या पोराचा लाख मोलाचा या पटलाच्या पोराचा जमाना झालाय सारा दिवाना. या पटलाच्या पोराचा. तो हिरोला पिका पाडीला शिकडक त्याची स्माईल. मारिलायच हटके ड्रेसिंग आहे नजर त्याची कातील. तो मालक फॉर्च्युनर गाडीचा आहे. मालक फॉर्च्युनर गाडी. 22 ला 5. अर्धा संघ चमूच्या अस्त्राला जाऊन विसावला गेलाय. आता इथून 22 बॉल आणि 40. अविनाश इज ऑन अ हॅट्रिक. चांगला बॉल पुन्हा एकदा. मात्र यावेळेला पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं लेग स्टंप पिचिंग, लेग बिफोर विकेट तुम्हाला मिळणार नाहीये. DRS कॉट बिहाइंड आणि लेग बिफोर विकेट मुळीच मिळणार नाही. तर इथून जर आपण पाहिला तर चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर झाला. इथून आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने आले. ओव्हर द विकेटने येत असताना अगदी मात्र या वेळेला चांगला बॉल डिलिव्हर केला होता. पुन्हा एकदा मात्र स्लो मोशन मध्ये ज्या पद्धतीने अपील केली. अपीलवर अपील करत असताना मुथय्या मुरलीधरनची आठवण आली. अशा प्रकारची अपील करत असताना आपण पाहतायत. वाह. आणि लगेच मात्र त्या ठिकाणी DRS मोहम्मद सिराजची सुद्धा आठवण आली. अशा प्रकारची अपील केली गेली होती. चांगला बॉल फिरवलाय. या वेळेला फिल्डर नाहीये, दूर आहेत. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळलाय आणि पाहता पाहता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि निघून गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जयेश आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या धावांचा वेग वाढेल का, सिंगल डबलला जाईल का, याकडे लक्ष असणार आहे ओम 11 जलसर या टीमचं. फणसपाडा टीम सध्या बॅटिंग करत असताना
पाहायला मिळते होम 11 जलसा टीम 62 धावांचा पाठलाग करताना. वेट अँड वॉच केलं, बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली, डी बॅकआउट पॉइंटला फिल्डर येत आहेत, फेकी करतील तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. कारण आता धावांची भूक काही मिटणार नाहीये, जेवढा धावा येतील तेवढा कमीच वाटतील होम 11 जलसा टीमच्या बॅटरला. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत 19 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 36 रन. 19 बॉल्स रिमेनिंग. ऑन साइडला स्ट्रोक केलंय, गुडघ्यावर बॅलन्स करत निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार परेशच्या बॅटमधून फ्लॅट 6 षटकार 6 धावा. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची. और सबसे स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची. सबसे स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची. विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 30 रन. आक्रमकता सिद्ध करेल का सौरवच्या अगेन? सौरव एक विकेट टेकर गोलंदाज, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवल्या. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, खाली राहिला होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन होऊ शकलं नाही. 17 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. सामना अजून सुद्धा मात्र 50-50% चान्सेस दोन्ही टीमकडे पाहायला मिळतं. प्रेडिक्शन कोणीही करू शकणार नाहीये. या वेळेला ऑन द टोस खेळलाय, फिल्डर आहे, शॉट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, गॉन. जयेश बॉम्बला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 6 फलंदाज बाद. 16 बॉल आणि 30 रन. हे आकडे डेंजरस आकडे आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची सिच्युएशन पाहायला मिळते. मॅच होती कुठे, आली कुठे. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतायत. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण आहे. परेश आणि जयेश अशी जोडी होती, परंतु जयेशला आता परतावं लागलं. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकेतला आपण पाहू शकाल. संकेत काय संकेत देईल आपल्या संघासाठी. सौरभने तर मात्र संकेत दिलेत. विकेट्स घेण्याचे 3 विकेट्स आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये आहेत. लो फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला गॅप शोधलाय आणि व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो या वेळेला. तन्मय, तो तन्मयचा झेल कोण विसरेल. आई कुसमाई चषक 2026 खार्डीचं ते मैदान एका हाताने मात्र झेल घेण्याची किमया साध्य केली होती. आता इथे सुद्धा आपल्या उंचीचा फायदा घेतला. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, क्लास. ऑन साइडला आता थांबणार नाहीये, सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या सन्मानासाठी 6 धावा. गुड शॉट बाय संकेत. हितेश धुमाळ भाऊ त्याचा पाठीशी त्याच्या आहे हो ठाम. थँक्यू. 4 बॉलचा खेळ झालाय. 40 रन झालेत. गुडघ्यावर बॅलन्स करत या वेळेला मात्र षटकारात परावर्तित केलं. गुडघा टेकवला आणि षटकार ठोकला. अतिशय चांगला हा फटका पाहायला मिळाला.
या षटकाराने संघाची धावसंख्या 40ला 6 22 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 22 रन. इथून विकेट्स खूप महत्वपूर्ण असतील सौरभच्या गोलंदाजीसाठी. आपल्या संघाला जरूर विकेट ब्रेक थ्रू मिळवून देईल का. यावेळेला चांगला फटका खेळला होता ऑफ साईडला, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या रनसाठी पलटलेत मात्र फलंदाज परेशला परतावं लागेल. 7वा धक्का. इथे विकेट्स फार महत्वाच्या असणार आहेत. कालच्या दिवसात जशी मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली, आता 7 धक्के बसलेत. 41 रन, 13 बॉल 21 रन. सामना होता कुठे आला कुठे. वॉट अ मॅच. क्लास. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. या विकेटच्या निमित्ताने या घेऊया छोटासा ब्रेक. 13 बॉल 21 ची आवश्यकता. भल्या भल्याना लावतो घोडे रे आम्ही तिथंच कडे कडे. भल्या भल्याना लावतो घोडे रे आम्ही तिथंच कडे कडे. भल्या भल्याना लावतो घोडे रे आम्ही तिथंच कडे कडे. भल्या भल्याना लावतो घोडे रे आम्ही तिथंच कडे. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. कालचा सामना सुद्धा चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि खुशी 11 युवा ग्रुप विठ्ठलवाडी असा सामना पाहिला होता. वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण बद्धता आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. काय वाईट यॉर्करने मात्र चेंडूची सांगता झाली. वा सौरभ, गुड बॉलिंग. 12 बॉल 21 ची आवश्यकता. बॉल या वेळेला परफेक्ट डिलिव्हर केलाय का याकडे लक्ष असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर 12 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉल 21. काहीतरी पाणी घेऊन जात असताना प्रवीण भोईरला आपण पाहतायत, मेसेज देतायत. चला 12 बॉल 21 रन. क्षणचित्रे पाहायला मिळतात चापेवाडी गावातील. ते जुनं मैदान, याच मैदानापासून सुरुवात झाली चापेवाडी चषकाला आणि त्यानंतर हे चापेवाडी अगदी सुंदर गाव ऑप्शन करून पुन्हा एकदा मात्र नितीनची कदम यावेळेला पाहायला मिळत आहेत. कंपॅरिझन करत असताना चापेवाडी चषक 2026 पहिल्या षटक आपण पाहिलं, 2 विकेट मिळाल्या, 3 रन्स आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा 1 विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्ण कंपॅरिझन करताना आपण पाहतायत मॅट हॅटन सुद्धा आपण पाहिलं होतं आणि त्याच पद्धतीने जे विकेट्स गेले 2 विकेट आपण पाहिले. चापेवाडी चषक आणि अतिशय सुंदर चापेवाडी गावातील घरं पाहायला मिळतात. तेवढी सुंदर माणसं पाहू शकतायत. 41ला 7. आता 12 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण आहे. अविनाश बॉलिंग मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 21 रन. सामन्याला होते सुरुवात. दिवेश बाहुबली या संघातील चांगला बॅटर आहे. कशा पद्धतीने मात्र या वेळेला बॅटिंग करेल. 12 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल फिरवला होता परंतु परफेक्ट एलिव्हेशन नाही आहे. 8वा धक्का बसतो 41 या धावसंख्येवर. आता येणारे 11 बॉल मध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. सिंगल डबलला महत्व दिलं नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र या वेळेला सोसावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच मायने राखतं, तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करता, डोक्यावर बर्फ ठेवून कशी मात्र या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला चोख प्रत्युत्तर देता,
परंतु इथे डोक्यावर बर्फ ठेवलंय आणि चांगली गोलंदाजी केली ते गोलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय. मॅग्निफिसंट मॅच, पैसा वसूल मॅच. फलंदाज बाद गॉन. आम्ही उडवली दांडी अन केलाय पत्ता गुले. आम्ही उडवली दांडी अन केलाय पत्ता गुले. 11 बॉल 21 रन, 41 ला 8. 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 21 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर दूर आहेत. दुसरी रन कंप्लीट होईल का? यस, डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट झालेत. हेमंत सध्या अष्टपैलू खेळाडू. 43 रन 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 19 रन. इथे धावा थांबवल्या जातील का? परंतु धावांची भूक न मिटणारे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक्सपिरियन्स खेळाडू हेमंत यांना आपण पाहतायत, तर अपकमिंग यंग टॅलेंट संकेतला आपण पाहतायत. संकेतच्या बॅटिंगचा विचार केला तर 4 बॉल मध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 200च्या वर स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. पायावर जाऊन चेंडू आदळला गेला होता. इथून जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात बॉल, यावेळेला निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आता 9 बॉल आणि 19 रन. पहा प्रिव्हियस बॉल ऍक्शन रिप्ले. इथून आपण पाहता फ्लाइट दिली होती या बॉलला. बॅटची एज लागून बॉल मात्र यावेळेला निघून गेला असावा की काय? जबरदस्त ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं तर प्रिव्हियस बॉल, काय बॉल डिलिव्हर केला होता. आपण पाहिलं तर लो फुलटॉस बॉल होता, त्यानंतर गुडघा वाकवला होता आणि 1 बाउन्सने मात्र यावेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला आणि त्यानंतर बॉल कॅरी केला. यावेळेला ऑन साइडला हेमंतच्या बॅट मधून चांगला फटका आहे, परंतु फिल्डरला बीट केलंय. व्हॉट अ शॉट. संघर्षाचा षटकार. डोक्यावर हात आलेत आता रोहितच्या. बरेच खेळाडूंच्या डोक्यावर हात येत असताना आपण पाहतोय स्वतः अविनाश हवेच्या झोतावर काय फटका खेळला होता. फ्लिकचा फटका, पिकअप शॉट. हेमंत सांगतायत अजून मॅच संपलेली नाहीये आणि आता ह्या वेळेला आपण पाहू शकतायत 8 बॉल आणि 13 रन. 8 बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 49 धावा फलकावर ओम 11 जलसार टीमच्या स्कोर कार्डवर. फणसपाडा टीमने कमबॅक केला होता, परंतु निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु उच्च विचार. चांगला बॉल डिलिव्हर केला. यस, ॲब्सोल्युटली प्लम. लेग बिफोर विकेट. मिडल स्टंपला या वेळेला मात्र जरूर आपण पाहिला बॉल भेदला गेला. सौरभ मात्र येत आहे, थोडासा संताप व्यक्त करतायत, चिडाचिड होते. रिॲक्शन पहा फणसपाडा टीमची. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळ आपण पाहू शकताय 7 आणि काय बॉल डिलिव्हर केला होता. फ्लाइट दिली होती या बॉलला. बरोबर बॉल अगदी निघून जातोय मिडल स्टंपला. क्या बात आहे. अमीर कराई यांनी चांगली मात्र यावेळेला पंचांची भूमिका साकारले आणि यावेळेला पंचांकडे अपील करतात. मोहम्मद सिराज स्टाईल. वाह वा. अविनाश अपील. अगदी काही मात्र फॅन तुझ्या अपीलवर फिदा होतील अशा प्रकारचे अपील करत असताना आपण पाहिलं. अविनाश सांगतायत इथे विकेट मिळेल का? अपीलवर अपील केली दिली, परंतु इथून विकेट अखेरकार मिळाली. कारण मैदानाचा खरा न्यायाधीश कोण आहे तर आमचे पंच आहेत. 7 बॉल 13. सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर. क्रिकेटच्या या ग्राउंडवर. क्रिकेटच्या या ग्राउंडवर. मूर्ती चौकार आणि षटकार. खेळाडू हाय डेंजर. वेलकम बॅक. धन्यवाद HK. यावेळेला 18 धावा देत 4 विकेट्स मिळवलेत. चला थोडंसं स्पीडअप करा, अजून आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत. सुपर मॅच. शेवटची जोडी. सेम सिच्युएशन,
खुशी 11 अल्पेशदादा बोईर यांनी पुरस्कृत केलेल्या संघाची सिच्युएशन हीच होती, युवा ग्रुप विठ्ठलवाडी. आणि शेवटच्या जोडीवर आता निर्भर असेल. महेंद्र बोईर सारखे खेळाडू येत आहेत. क्रॉस बॅटिंग स्टान्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवर ऑन साईडला इथे विकेट नाहीये. तन्मय आले, दुसऱ्या रनसाठी पलटले संकेत. हा झेल महत्वाचा. इथून आपण पाहिलात तर हे काय घडलं गेलंय. कॅचेस विन द मॅचेस अंडर प्रेशर. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. ऍक्शन रिप्ले पहा. पायावरचा बॉल होता, वन हँडने खेळला गेला होता. इथे बॉल फार उंचीवर गेला, झेल होऊ शकला असता, परंतु कॅच ड्रॉफ्ट. बॉल सुटला, बॉल स्किट झाला, परंतु तन्मयचं तेवढंच कौतुक करावं लागेल. वॉट फिल्डिंग, क्लास फिल्डिंग केले तन्मयने. संताप व्यक्त केला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. हे क्रिकेट आहे. रंगतदार रोमहर्षक सामना, पैसा वसूल मॅच. अविनाशचं रिॲक्शन पहा. मात्र इथून जर आपण पाहिलं तर आता सामना बॅलन्स आहे. 6 बॉल 12 पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहताय सध्या. फणसपाडा वर्सेस ओम 11 जलसार चापेवाडी चषक. निरंतरता, अव्याहतपणे, अविरतपणे कितीही समस्या आल्या, कितीही अडचणी आली, कितीही संकटे आली, परंतु श्रीकृष्ण मंडळ कधीच डगमगला नाही. आणि श्रीकृष्ण मंडळ या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून फायदा हा शब्दच नाहीये त्यांच्या डिक्शनरीमध्ये. आता 6 बॉल आणि 12 रन. काय मॅच अप्रतिम रंगले. आणि इथे मात्र आपण पाहतायत ज्या पद्धतीने सामना बॅलन्स राहिला आतापर्यंत. शेवटची जोडी जसं कसोटी सामने आपण पाहतो त्या पद्धतीने 2 दिवसात कसोटी रंगली असंच मी म्हणेन. चला, टाइम स्पेंड करू नका. घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये, कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन हा जर्मनीचा संशोधक होता. त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. त्यामुळे वेळ कोणाचा गुलाम नाहीये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. 6 बॉल 12 शेवटची जोडी, परंतु 12 रन्स महत्वाचे, 6 बॉल महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल आधून टाकण्याचा प्रयत्न. संकेत गेल्या ओव्हरमध्ये हे परिपूर्ण मात्र विकेट पाहत राहिले. संकेत 4 बॉल खेळलेत, 9 धावा आलेत. एक सेट फलंदाज, परंतु महेंद्र एक अनुभवी असा फलंदाज पाहायला मिळतो. तर गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर सूरजला आपण पाहतायत. सूरज यावेळेला ऑन द टोस खेळलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि सरळ बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. यस, 4 रन. गुड शॉट. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना मिळाला आणि त्या बाउन्स वर मात्र कसं खेळायचं हे महेंद्र यांना ठाऊक आहे. महेंद्र भोईरच्या बॅटमधून 4, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54. येणारे 4 बॉल 8 रनची आवश्यकता. चार बॉल 8 रन बाउन्स आणि त्या बाउन्स वर चांगला नतीजा ह्या वेळेला दर्शवला. 4 बॉल आणि 8 रन. काय मॅच अप्रतिम रंगले. पुन्हा एकदा फील्ड मध्ये सेट केलंय. 2 शॉटला घेतलेत खेळाडू. सूरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली, पंच मात्र यावेळेला सहमत नाहीयेत. कदाचित हाईट फॅक्टर होतं की काय, इथे मिसिंग लाईन होती की काय. 3 बॉल आणि 8 रन. इथे पुन्हा एकदा हृदयाची धडधड. महेंद्र भोईर यांच्या चेहऱ्यावर हलकीशी मात्र स्माइल पाहायला मिळाली आणि मिसिंग द लाईन ऑफ्टर मिसिंग होतं, त्यामुळे पंचांनी बरोबर यावेळेला हेरलं. आता 3 बॉल 8. काय मॅच रंगले. पंचांकडे अपीलवर अपील केली जाते. यावेळेला हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंप थोडासा मिस झाला आणि इथून मात्र पंच सांगतायत यस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणि पाहता पाहता एक नंतर आपण पाहतायत एक्स्ट्रा स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
आणि एक्झॅक्टली रोहित सुद्धा सांगत होते की DRS वापरूया, परंतु हा फेल जाईल आणि त्यामुळे आपण पाहू शकतात 55 रन आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. अगदी लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरून बॉल पिच झाला होता. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळते DBN लाईव्हच्या माध्यमातून. ग्रेट जॉब. 3 बॉल 7. पुन्हा एकदा बॉल तयार. सूरज यावेळेला ऑन द टोच खेळलाय. फिल्डरला निवडलंय का नाही आणि बॉल डायव्हर्ट झालाय. सरळ बॉलने वेध घेतला. बाउंड्री लाईनचा चौकार. क्या बात आहे महेंद्र भोईर. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता आहे आणि विकेट फक्त राहिले ती 1. वाह. थँक्यू. वेलकम बॅक. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. आता यावेळेला आपण पाहिलं तर डेफिनेटली फिल्डरची जागा बदलले. इथून 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 2 फ्रेम मध्ये एका खेळाडूला आपण पाहिलं तर थोडेसे महेंद्र भोईर राहत घेत आहेत, परंतु त्यांना माहिती आहे एक्सपिरियन्स आहे. आणि एका साईडला सूरज सांगतायत नो डाऊट अबाउट इट, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी चांगली गोलंदाजी करेन. कारण ऑप्शन आता नाही आहे की स्ट्राईक चेंज होईल. जर कदाचित कॉलिंग चुकलं तर रनआउटची विकेट मिळू शकते. इथून जर बॉलची गोलंदाजाची लाईन आणि लेंथ चुकली तर कदाचित षटकार चौकार येऊ शकतो. या सर्व काही गोष्टींचा सारासार विचार यावेळेला करावा लागतोय. कारण ही स्पर्धा खेळताना मात्र कोणता संघ पुढे जाईल आणि कोणत्या संघाला बॅक टू होम जावं लागेल. कारण या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. यावेळेला ऑन साईडला फिनिशिंग टच एक्सपिरियन्स प्लेयर आणि काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र यावेळेला सूरजने तो बॉल टाकला आणि शेवटच्या मोमेंटला षटकार ठोकला. 1 विकेट्सने जिंकलेत. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं यावेळेला टॅग लाईन पाहिली नसेल की 1 विकेट्सने मात्र विजयी ठरले गेलेत, परंतु इथे ही टॅग लाईन पाहायला मिळते. ही तुम्हाला टॅग लाईन फक्त कसोटी क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल मध्येच पाहायला मिळते. तसंच मात्र यावेळेला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर क्वचित आणि कदाचित ही टॅग लाईन ओम 11 जलसर वॉन बाय 1 विकेट. व्हॉट अ मॅच. झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव